मदत केली आहे. त्यातल्या त्यात सुरेंद्र जळगावकरांचं सहकार्य. ही जी काही कार्यक्रम आपण आता बसलोय किंवा जी काही आयोजित केला गेला आहे तो जळगावकरांच्या मदतीनं झाला आहे सगळं. तर त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. नाहीतर आज आपण म्हणजे एवढा आमचा कार्यक्रम होत असतो, प्रत्येक महिन्याला असतो, कार्यक्रम चालू असतात, पण अशा प्रकारचा एवढा साऊंड सिस्टीम, एवढे सगळ्या चेअर्स वगैरे अशा स्वरूपाचा नसतो. आम्हाला बी असे कार्यक्रम झाले तर बरं वाटतात. तर पुढं पण असेच आपले कार्यक्रम होत राहतील. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणजे डॉक्टर अक्षया. ते आपल्याला होमिओपॅथीच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या होमिओपॅथीचे काय साईड इफेक्ट्स असतील, मेडिसिन कसं घ्यायचं, काय करायचं, कशा स्वरूपाचं आहे, ते सगळे डिटेल्स सांगतील तुम्हाला. आणि आजच्या आपण सगळ्यांच्या वयसच्या मदतीनं आज आपण हा कार्यक्रम चालू करतोय. आणि मी अक्षयाला विनंती करेन, डॉक्टर अक्षयाला, की जे आजचं सुरुवात आहे ते तू कर. तर सगळ्यात आधी नमस्कार सगळ्यांना. इथे उपस्थित असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना माझ्याकडून नमस्कार. सगळ्यात आधी मी आभार मानते आपले CMO सर रमेश अग्रवाल सर यांनी हा कार्यक्रमासाठी परवानगी दिल्याबद्दल आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. तर सगळ्यात आधी झालं, सगळ्यांचं जेवण झालंय. तर काहींच्या चेहऱ्यांना बघून असं वाटत असेल की चला मॅडम आता लेक्चर देतील, आपण थोडीशी झोप काढून घेऊया. आहे का असं? आहे का कोणी असं? बरं, चला आपण एक एक्सरसाइज सुरू करूया आधी. ठीक आहे. मी जेव्हा क्लॅप बोलीन त्यावेळेला तुम्हाला क्लॅप करायचं आहे आणि मी ज्या वेळेला पॉज बोलीन त्यावेळेला तुम्ही पॉज करायचं आहे. लक्ष ठेवून ऐका. ठीक आहे. रेडी? क्लॅप 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 पॉज. क्लॅप 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 पॉज. क्लॅप पॉज क्लॅप पॉज क्लॅप पॉज. क्लॅप 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 पॉज. ठीक आहे. आता सगळे जागे झाले असाल. ठीक आहे. चला ठीक आहे. सगळ्यात आधी मी स्वतःची ओळख करून देते. इथे काही मला ओळखत असतील आणि काही जे ओळखत नसतील त्यांना मी नव्याने ओळख करून देते. तर मी डॉक्टर अक्षया पावसकर, मी होमिओपॅथी अधिकारी आपल्या BPT हॉस्पिटलमध्ये गेल्या 1 वर्षापासून काम करत आहे. आणि BPT हॉस्पिटलशी माझं जुनं नातं आहे. मी कोविडमध्येही काम केलेलं आहे, आपल्या रुग्णांना सेवा दिलेली आहे. तर गेले 10 वर्ष मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहे. आणि होमिओपॅथी हे फक्त OPD नाही तर IPD पेशंट्सनाही ट्रीट केलं गेलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण मुळात मुद्द्यावर आज येऊया. आपल्या आरोग्याशी निगडीत विषयांवर आज बोलणार आहोत. दैनंदिन जीवनातील होमिओपॅथीचे महत्त्व. तर सगळ्यात आधी होमिओपॅथी जर म्हटलं तर काय, इथे कोणी सांगाल का? आणि जो अचूक उत्तर देईल त्याच्यासाठी आपण टाळ्या. होमिओपॅथी म्हटलं तर आधी काय विचार येतो? काही असू दे, काही असू दे. आपण एक इंटरॅक्टिव्ह सेशन करणार आहोत. इकडे वन साइडेड नसणार आहे. बरोबर. बोला जरा. यांच्यासाठी टाळ्या द्या. दुसरं होमिओपॅथी जर कधी कोणी यूज केलाय का आजपर्यंत? ओके. हे एक साबुदाण्याच्या गोळ्या. दुसरं म्हणजे काय, असं काही विचार येतो का? किंवा वेगळं काही होमिओपॅथी बद्दल कधी काही ऐकलंय का? काही ऐकलं असेल? काही ऐकलं असेल? काही जनरल मेडिसिन वर कंटाळलं की लोक होमिओपॅथी मी ऐकलेलं मागे, म्हणजे माझ्याकडून ऐकलेलं आहे. यांच्यासाठी पण टाळ्या. काहीच पर्याय नाही राहिला त्यावेळी मग आपण यांच्याकडे जाऊया, आयुर्वेदिक कडे. ॲलोपॅथी सूट होत नाही, त्याच्यासाठी होमिओपॅथी बेस्ट आहे. आणि खूप सारी चर्चा. तुला पण टाळ्या. करेक्ट. ह्यांच्यासाठी पण टाळ्या द्या. ऑफकोर्स. खरी गोष्ट नाही खरी गोष्ट. ठीक आहे. ॲलोपॅथी नाहीच म्हणून. तर सगळ्यात आधी ना होमिओपॅथी जे ह्यांचा आपण क्वेरी आहे त्यात सगळे हे जे गैरसमज आहे तर आपण आज दूर करणार आहोत. तर होमिओपॅथी म्हटलं तर सगळ्यात आधी सगळ्यांच्या मनात येतं साबुदाण्याच्या गोळ्या. हे गेले मी 16 वर्ष ऐकत आलेली आहे. ठीक आहे. पण तुम्हाला माहित आहे का ह्या गोळ्या कशापासून बनल्या जातात? नाही. हे ज्या पिल्स आहेत ना होमिओपॅथीच्या गोळ्या, तर ह्या बकरीच्या दुधापासून बनले जातात.
ह्या दुधापासून बनले जातात आणि ह्याचं खूप प्रोसेस असतं, प्युरिफिकेशन असतं, ह्याच्याने इम्प्युरिटीज काढली जाऊन फक्त ह्या गोळ्या राहतात. आणि ह्या गोळ्या ॲक्च्युअल मेडिसिन नाही आहेत, हे गोळ्या फक्त माध्यम आहे. ॲक्च्युअल मेडिसिन तर वेगळे असतात, हे मेडिसिन्स असतात आणि ह्याला फक्त कॅरियर आम्ही बोलतो. तर गोळ्या खाणं म्हणजे सवय लावायची, असं म्हणजे तात्पुरते, म्हणजे नंतर औषध देणार नाही. नाही म्हणजे गोळ्या पहिल्यांदा जी कोण जाईल त्याला पहिल्यांदा पांढऱ्या गोळ्या देता ना तुम्ही प्रत्येकाला, म्हणजे ते निदान कमीत कमी ती सुरुवात तर करेल खाण्यासाठी वगैरे, असं माझं मत आहे. नाही, ह्या गोळ्या असतात ना, ह्या सगळ्यांना सेम अशा दिल्या जातात बोलतात, पण जे लिक्विड असतं ते खूप डिफरंट असतं. तर तुम्हाला माहिती आहे का हे लिक्विड कशापासून बनवलं गेलंय? काही आयडिया आहे कोणाला? हे लिक्विड जे आहे हे झाड, पालं, फूल, हे सगळ्या नैसर्गिक गोष्टींपासून हे आपण लिक्विड बनवलं जातो आणि त्याच नैसर्गिक पद्धतीने आपण रुग्णांवरती उपचार केला जातो. तर सगळ्यात आधी तुम्हाला कोणाला काही आयडिया आहे का की वर्ल्ड होमिओपॅथी डे कधी असतो? आत्ताच झालं रिसेंटली, आपल्याकडे बोर्ड पण लिहिला होता. ठीक आहे, कोणी शोध लावला काही माहिती आहे का होमिओपॅथीबद्दल? ठीक आहे, होमिओपॅथीचा शोध जवळजवळ 250 वर्षापूर्वी लावलेला डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. त्यांचं पूर्ण नाव आहे क्रिस्टियन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमन, जे 10 एप्रिलला जन्माला आलेले आणि तेव्हाच वर्ल्ड होमिओपॅथी डे साजरा केला जातो पूर्ण वर्ल्डमध्ये. तर आता हे प्रश्न येतो की त्यांनी होमिओपॅथी का केली, का सुरू झालं? तर आधुनिक काळात ना खूप अशा पद्धतीने रुग्णांवरती उपचार केलं जायचं. म्हणजे अक्षरशः ब्लड लेटिंग आपण बोलतो. जर आपल्याला पोटात काही आजार आहे, चल आपण कापून बघूया की का आजार हा होतोय. काही पॉयझनस डोसेस द्यायचे, पण त्याच्याने काय होतंय, रुग्ण बरे नाही होते, त्यांचा आजार बरा नाही होते, उलटं ते अजून त्यांचं प्रकृती डाऊन होते. मग त्यांचा असा विचार आला की आपण असं काहीतरी शोध लावूया जे सौम्य असेल, नैसर्गिक असेल आणि जे रुग्णांसाठी खूप चांगलं असेल. मग तिकडून हा होमिओपॅथीचा शोध लागला. त्यांनी एक एक्सपेरिमेंट केलं. आता एक सिंकोना बाग करून असं होतं, हा एक एक्सपेरिमेंट आहे. सिंकोना बाग, जेव्हा ते बाग त्यांनी स्वतःवरती घेतलं, सिंकोनामधून क्विनिन बनलं जातं आणि क्विनिन हे मलेरियासाठी दिलं जातं. तर जेव्हा हा सिंकोना बागचे त्यांनी डोसेस थोडे घेतले, ती बाग जेव्हा घेतली तेव्हा त्यांना असं वाटलं की मलेरियासारखे सिम्पटम्स त्यांना यायला लागलेले. ते हेल्दी होते, त्यांना काही त्रास नव्हतं, पण त्यांना मलेरियासारखे सिम्पटम्स म्हणजे की ताप येणं, थंडी येणं, अक्षरशः तसे सिम्पटम्स यायला लागलेले. मग त्यांनी असा विचार केला, जर आपण हेल्दी असून ह्या गोष्टी जर असं येतात आहे त्या बार्कमधून, तर का नाही आपण रुग्णांमध्ये हीच औषधं दिली जाते. त्याला म्हणतात लाईक क्युअर्स लाईक, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर. कुठे जे इथे लिहिलेलं आहे बोर्डमध्ये, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर. दुसरं म्हणजे मला एक सांगायचं एक्झाम्पल द्यायचं आहे. इथे कांदा कोणी कापलाय का? सगळेच कापतात, ठीक आहे. हां, मला सांगाल का की काय होतं कांदा कापल्यावर? कोणतरी एक सांगा प्लीज. डोळ्यातून पाणी येतं आणि स्मेल पण येतो आणि डोळ्यातून पाणी येतं. कोण बोललं? सर्दी येते, बरोबर. आणि ठीक आहे, तर हे सगळे सिम्पटम्स आपल्याला दिसण्यात येतात. जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा डोळ्यातून पाणी येतं, नाकातून पाणी येतं, डोळे अक्षरशः आपण शिंकायला पण लागतो. तर तुम्हाला माहिती आहे का या कांद्यापासून पण एक होमिओपॅथीचं औषध तयार केलं गेलं आहे? नाही? हा आहे तो कांदा आणि ही आहे ती मेडिसिन एलियम सिपा. जेव्हा तसेच आपल्याला सिम्पटम्स त्या रुग्णामध्ये दिसतात, नाकातून पाणी येणं, शिंका येणं, नाक गळणं, तेव्हा ही मेडिसिन आम्ही दिली जाते. तर तुम्हाला माहिती आहे का होमिओपॅथी फक्त माणसांना नाही देत, अजून कोणाला दिलं जातं? काही माहिती आहे का? बरोबर, जनावर पण आहे. हो हो हो, हा एक्झॅक्टली बरोबर. घोड्यांवर पण दिलं जातं. पण तुम्हाला हेही माहिती आहे का की झाडांवर पण दिलं जातं ॲग्रो होमिओपॅथी? तर आपण होमिओपॅथीचं इतकं सायंटिफिक बेस आहे की ते प्राण्यांना, माणसांना आणि झाडांवर पण त्याचा उपचार केले जातात. तर आता सगळ्यात कधी प्रश्न येतो की होमिओपॅथी काम कसं करतं? ठीक आहे, होमिओपॅथीचं काम काय आहे की आपण जे हे डोसेस देतो, तर हे बॉडीला आपण
जी आपली रोगप्रतिकारक शक्ती असते त्याला आपण स्टिम्युलेट करतो आणि बाकीचे जेवढे आजार असतील शरीरामध्ये ते बरे होतात. म्हणजे आपण नॅचरली सगळं स्टिम्युलेट करतोय. बाकीच्या जे उपचार पद्धती असतात तर ते फक्त सिम्पटम्स आपण सप्रेस नाही करत आहोत, तर मुळासकट आपण ते बरं करत आहोत. बरं, तुम्हाला माहिती आहे का होमिओपॅथीने डायबिटीज होतो? हां, होमिओपॅथीने डायबिटीज होतो, होमिओपॅथीने कॅन्सर होतो. पण डायबिटीजसाठी पण होमिओपॅथी घेतो ना आपण. होमिओपॅथीमध्ये स्टेरॉइड आहेत, ऐकलंय का? बरोबर. तर आज हे सगळे आपण गैरसमज दूर करणार आहोत की आज बरेच जणांकडून मी असं ऐकलेलं आहे की मॅडम होमिओपॅथीच्या गोळ्या, आम्ही डायबिटीज आहे आणि आम्ही त्याच गोळ्याने परत आमचा डायबिटीज वाढेल, मग आम्ही काय करणार? पण असं नाही आहे. ह्या ज्या गोळ्या आहेत जसं मी सांगितलं गेलंय, तर ह्या फक्त कॅरियर असतात आणि ह्याच्यामध्ये शुगरची मात्रा नसते. उलटं असे काही मेडिसिन्स बनवलेले आहेत डायबिटीजसाठी. फॉर एक्झाम्पल एक सिझियम जेम्बोलिनम करून असतं, तर ते जांभुळापासून बनवलं गेलेलं आहे. तर हे डायबिटीजच्या पेशंटसाठी खूप उपयुक्त मेडिसिन असं आहे. बरं, आता कोणी असं ऑब्झर्व केलं आहे का की आपण ग्रुपमध्ये जेवायला बसलोय, ठीक आहे, एखादा कोणी शिंकलं, आपण काय करतो कोविडच्या नंतर? शिंकले त्याला हटकतो. काय म्हणतो आपण? नाही म्हणजे आता तोंडावर रुमाल कमीत कमी काहीतरी म्हणजे आवरण ठेवू, काहीतरी करू. म्हणजे ओपन ठीक आहे. एरियामध्ये तो शिंकू नकोस. ठीक आहे, आपण असे लक्षणं बघतो की जेव्हा एखादा कोण शिंकलं असेल ग्रुपमध्ये, आपण लगेच बोलतो ए बाबा तू मास्क लाव, तू माझ्याजवळ येऊ नकोस. कधी असं तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का? तुम्ही एखाद्या लग्नात गेला आहात, तुम्ही भरपेट खाल्लं आणि त्याच्यानंतर तुम्हाला गॅस्ट्रोएंटरायटिस झालंय? झालेलं आहे, ठीक आहे. तर हे सगळं ना, हे अक्यूट कंडिशन्स असतात जे खूप कमी वेळेसाठी येतात. पण बोलतात ना की आता जर तुम्ही मेडिसिन्स घेतात आहे, पण त्याच्यानंतर काय होतं? आता एखाद्या वेळेला आपल्याला ताप आलेला असेल, आपण फक्त त्या तापावरती आपण औषधं घेतो, पण त्याच्यानंतरचं विकनेसचं काय? त्याच्यानंतर विकनेस येतं की नाही कोणाला? शरीर म्हणतंय की बाबा बॉडी थकते, मला आराम दे, पण आपण काय करतो? नाही लक्ष देत. मग ह्याच्यावरती होमिओपॅथी खूप जबरदस्त काम करते. आता जे लोक म्हणत असतील की होमिओपॅथी स्लो आहे, हे तर खूप ऐकलंय आपण, होमिओपॅथी स्लो आहे. पण हे का स्लो आहे हे माहिती आहे का कोणाला? की खरंच स्लो आहे? मूलपासून काढून टाकतोय. बरोबर. माझा लॅपटॉप फक्त ऑन करायला बॅगमध्ये लॅपटॉप. तर त्यांनी म्हटलंय मुळासकट काढते म्हणून. अजून काही आहे का? कोणाला काही वाटतं होमिओपॅथी का स्लो आहे? त्याचे साईड इफेक्ट नाही एवढं आम्ही ऐकलं. म्हणजे आयुर्वेदाचे आणि होमिओपॅथीचे साईड इफेक्ट होत नाही, ते ॲलोपॅथीचे होतात. आता सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते की 2 प्रकारचे डिझीज असतात, एक तर अक्यूट आणि क्रॉनिक. अक्यूटमध्ये काय असतं की खूप कमी वेळेसाठी जो आजार आलेला असतो, सेल्फ लिमिटिंग आपण बोलतो, कमी ड्युरेशनसाठी तो आजार आलेला असतो आणि ज्याला पटकन होमिओपॅथीने बरा करता येतो. फॉर एक्झाम्पल ना, मी तुम्हाला मी होमिओपॅथीमध्ये कशी आली हे मी माझं स्वतःचं एक उदाहरण तुम्हाला देईन. मी 4th इयरमध्ये होती. मी 2nd इयरपासूनच एका फिजिशियनला जॉईन केलेलं, होमिओपॅथिक फिजिशियनला, तेव्हापासून माझं चालू झालेलं. आणि फर्स्ट केस अशी होती, माझे फ्रेंड होते, फ्रेंडचा भाऊ होता, तर त्याला डेंग्यू झालेला. इथे नॉर्मली आपण डेंग्यूमध्ये काय करतो? प्लेटलेट्स जर 50,000 असेल, आपण काय करतो? उपाय वगैरे देतो, पण आपलं इंटरव्हेन्शन काय असतं? मेडिकल ट्रीटमेंट काय असतं? सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट वगैरे देतो. आपण जीपीकडे गेलो, जीपी काय म्हणतात? प्लेटलेट्स. नंतर काय बोलतात? तरी पण इम्प्रूव्ह होत नाही, नंतर काय बोलतात? ॲडमिट करा. बरोबर. हे असंच झालं होतं की माझा फ्रेंड आहे, तर त्याचं प्लेटलेट झालेले 50,000. मी त्यांची केस वगैरे घेतली आणि मी माझे जे सिनियर होते त्यांना सांगितलं असं असं आहे. ते बोलले तू कर, तू एक तुझी फर्स्ट आहे, लाईफची केस फर्स्ट आहे, तू कर.
आणि मी त्यांची केस हिस्ट्री वगैरे घेतली अँड आय वॉज नॉट शुअर, पण मी माझं काम केलेलं होतं बिकॉज 4th इयरमध्ये असताना ऑलमोस्ट झालेलं होतं, पण तरी पण आपण कुठेतरी एक कॉन्फिडेंट असतो, फर्स्ट आपली केस असते असं. आणि त्यांना मी मेडिसिन दिली, तर यू वॉन्ट बिलीव्ह की जो 50,000 प्लेटलेट होता 2 दिवसात त्यांचा 1.5 लाख झाला आणि त्यांना हॉस्पिटल ॲडमिशन त्यांचं कॅन्सल झालं. तर इतकं फास्ट काम करतं. अक्यूटमध्ये मलेरिया असेल, तुमचं डेंग्यू असेल किंवा तुमचं फूड पॉयझनिंगचे केसेस असतील, म्हणजे खूप अक्यूट इंटरव्हेन्शन ॲज इन आता तुम्हाला नक्सवामिकाबद्दल कोणी ऐकलं आहे? मेडिसिन ऐकलं आहे? माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे कशासाठी यूज करतात? कशासाठी तुम्हाला माहिती आहे यूज कशासाठी होतं? मला सांगा. बोला ना. एक्झॅक्ट माहिती नाही. हां हां ठीक आहे, असू दे. तुम्हाला येस 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 बरोबर बरोबर. ह्यांच्यासाठी टाळ्या द्या, दोघांसाठी टाळ्या द्यावी. ठीक आहे. तर आपल्याला आता रिसेंटली एक केस आलेली होती, इथे ओपडीमध्येच आलेली होती की त्यांनी चिकन खाल्लेलं आणि त्याच्यानंतर त्यांना पोटात अशी चावरी भरायची, लूज मोशन्स वगैरे व्हायचे. त्यांनी घेतलेले मेडिसिन्स घेतलेले, तरी पण ती चावरी त्यांची जात नव्हती. मग आले विचारायला की ह्याच्यासाठी काय करता येईल का, कारण का लोकांना अवेअरनेस नाही आहे, मला कळतं आहे. पण त्यांना मग मी नक्सवामिका दिला आणि विथिन 2 days शी वॉज फाईन. तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्याला जेव्हा लागतं, मार लागतो, फ्रॅक्चर नसतं, सिम्पटम्स काय होतात? कोणी सांगेल? सूज येते. आतल्या आत दुखतं, म्हणजे आतल्या आत दुखतं असं, म्हणजे मसल्स खाल्ल्यानंतर. हां बरोबर. कोणी सांगितलं? बोलतं. बोला बोला बोला. हा बरोबर आहे, बरोबर आहे त्यांचं. आणि काय होतं? सूज येते, काळं निळं होतं, अजून काय होतं? अरे मेन सिम्पटम तर राहिलाच ना, पेन होतं. तर तुम्हाला माहिती आहे का की होमिओपॅथीमध्ये अशी मेडिसिन पण आहे की त्या कंडिशनवरती ऍक्ट होते. आर्निका ऐकलंय कोणी? आर्निका ऐकलंय? तर ही मेडिसिन इतकी जबरदस्त आहे की जर तुम्हाला अक्यूट असं कधी मार वगैरे पण लागला असेल आणि जर जास्त काही पेशंट्सना CKD वगैरे असतो, तर पेन किलर्स ते नाही घेऊ शकत, तर अशा ह्याच्यामध्ये ऑल्टरनेटिव्ह हा आहे, तर आपण हा घेऊ शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होत असेल की जर आपल्याला हेअरलाईन फ्रॅक्चर असेल तर आपण ट्रीटमेंट काय देतो इथे? प्लास्टर करतो. करेक्ट. अजून काय देतात ट्रीटमेंट? पेन किलर देतात. पण तुम्हाला माहिती आहे का होमिओपॅथीमध्ये अजून एक असं मेडिसिन आहे जे हेअरलाईन फ्रॅक्चर पण जोडतं. सिम्फायटम करून असं मेडिसिनचं नाव आहे. लहान मुलांमध्ये जंतांचा प्रॉब्लेम खूप आहे, तर तुम्हाला काही आयडिया आहे की होमिओपॅथिक मेडिसिन त्याच्यामध्ये पण काम करते? नाही? कोणीच ऐकलं नाहीये? ठीक आहे. सिना करून अशी एक मेडिसिन आहे जी नॉर्मली आम्ही लहान मुलांमध्ये देतो, पण प्रत्येकाचं कसं आहे माहिती आहे, जर त्यांना क्रॉनिक टेंडन्सी असेल कुठच्याही गोष्टीची तर त्याची डिटेल हिस्ट्री घेतली जाते. तर आपण वळूया आता पुढे क्रॉनिकमध्ये. आता हे अक्यूटचा भाग झाला, आता क्रॉनिकमध्ये आपण जाऊया. आता क्रॉनिक आजार म्हणजे काय? वर्षानुवर्ष चालत आलेला तो आजार. आता मला सांगा की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाकोणाला डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे? कोण 15 वर्षाच्याहून जास्त औषधं घेत आहे? अजून कोणाच्या फॅमिलीमध्ये कोणी घेत आहे का? ठीक आहे, घेतात आहे. त्यांचं व्हॅल्यूज कंट्रोलमध्ये आहे का? ठीक आहे, ओके. तर तुम्हाला माहिती आहे का हे क्रॉनिक डिझीज का डेव्हलप होतात? काही माहिती आहे का? काही आयडिया आहे? कधी कधी असं वाटतं का की आपण झोपलोय तरी पण उठल्यावरती थकल्यासारखं वाटतं? कोणाला होतं का असं? इथे होतं कधी कधी? नाही, टाळ्या. एवढं जेन्युअनली त्यांनी सांगितलं, खरंच टाळ्या. ठीक आहे, सर्वांना. दुसरं म्हणजे वाटतं ना, एक्झॅक्टली. कोणाकोणाला असं वाटतं का की आज आपला मूड सारखा चिडचिडा होतोय, सारखं थकल्यासारखं वाटतंय, शारीरिक थकल्यासारखं पण वाटतंय आणि मानसिकही.
असं वाटतं का जनरली? आम्ही दोघे सकाळीच बोलत होतो. काय म्हणत होता? आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की दोन्ही यांनी थकल्यासारखं वाटतं. म्हणूनच ते बोलले सगळ्यांना. ठीक आहे, तर इथूनच क्रॉनिसिटीशी डेव्हलप होते. आता मी एक्झाम्पल घेते डायबिटीसचं. थकल्यासारखं वाटलं तर झोपायला पाहिजे की नाही? पण हे का होत आहे ह्याचं मूळ कारण तरी शोधायला पाहिजे ना. काय म्हणतात? नहीं ये लेके नहीं सो पाते हैं ना. नाही असं परत कोण मुळाशी असं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का की का आपल्याला असं होतं? प्रतिकारशक्ती कमी होते का? बरोबर एक्झॅक्टली. तर आता तुम्हाला माहिती आहे का ह्या सगळ्या क्रॉनिसिटीची डेव्हलप कसं होतं? आपल्या आजी आजोबांना ना पहिलं असं मुळात खरंच काही रोग नव्हता. जेवढा आता आपलं लाईफस्टाईल असं आहे ना खूप फास्ट पेसमध्ये आहे. म्हणजे जे गोष्ट 60 वर्षामध्ये होत होतं आपल्या आजी आजोबांना ते आता आय थिंक एक 40 वर्षाच्या एजमध्ये आपल्याला दिसण्यात आलेलं आहे. तर हे का होत आहे? आपल्या इथं वेळोवेळी काही व्यवस्थित खाणं पिणं नाही आहे, आपलं झोप व्यवस्थित नाही आहे आणि मुळात म्हणजे आपला स्ट्रेस, ह्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला ह्या सगळा झालेला त्रास आहे. तर आता रोल ऑफ मी सांगेन होमिओपॅथी डायबिटीसमध्ये काम काय करतं. डायबिटीस आता हा आजार का होतो काही माहिती आहे कोणाला? इन्सुलिन हे होत नाही बॉडीमध्ये. म्हणजे टाईप 1 मध्ये इन्सुलिन नसतंच आणि टाईप 2 मध्ये इन्सुलिनचं कमी असतं प्रमाण फार. तर हे इन्सुलिन रेझिस्टन्समुळे झालेल्या गोष्टी आहेत. पण हे इन्सुलिन रेझिस्टन्स पण का होत आहे? कारण आपण जेव्हा हाय कार्ब्स, आपलं लाईफस्टाईल, आपली झोप व्यवस्थित नसेल तर ह्या सगळ्यांमुळे उत्पन्न होणारा हा डायबिटीस. तर आता होमिओपॅथीचं ह्याच्यामध्ये काम काय आहे की तुम्हाला डायबिटीज आता फक्त ट्रीट करतोय आपण, तुमचे शुगर लेवल्स जे आहे ते ट्रीट करत आहे. पण मुळात म्हणजे डायबिटीस का झाला आहे कधी कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? आता 20 वर्षापूर्वीचा जो एक डायबिटीस आहे तर जर तुमचे लेवल्स पण नॉर्मल रेंजमध्ये नाही आले तर आपण होमिओपॅथीमध्ये काय प्रयत्न करतो की बाबा तुझ्या लाईफस्टाईल 20 वर्ष आधी कसं होतं, काही स्ट्रेस होता का किंवा काही झालेलं होतं का, काही तुमचे नाईट शिफ्ट होते का, डे शिफ्ट होते का, कसं होतं. तर ते एकदा मूळ आपण जाणून घेतलं मग सगळ्या गोष्टी आपल्या अशा रिव्हर्स होतात. तर म्हणून जर आपण बोलत असेल की जर मला डायबिटीज 20 वर्षापासून आहे आणि जर म्हणतात आहे की एका दिवसात डायबिटीज क्युअर होणार, लेवल्स नॉर्मलमध्ये येणार, तर असं नाही आहे. तुमच्या आजाराच्या क्रॉनिसिटीवरती सगळं डेव्हलप होतं. काही इमेजेस मला दाखवायचे आहेत जे अक्यूट कंडिशन्समध्ये ट्रीट केले गेलेले आहेत. माहिती नाही लॅपटॉपवरती किती होईल. लॅपटॉपवरती काही नाही व्हेरिकोस नाहीये. कोणी सांगेल का काय? गँग्रीन नाहीये. बंद केलं आहे. गँग्रीन. दुसरं कोण काय सांगेल का? कोणी सांगितलं? आता हे पेशंट आलेले त्यांना नागिन येत होती, जवळजवळ 1 महिना येत होता आणि ऑन अँड ऑफ असं होत होतं. तर ह्याचं मूळ कारण पण होतं की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पण कमी होती आणि व्हायरल इन्फेक्शन आहे. तर त्यांना आपण मेडिसिन दिलं आणि त्याच्या 2 दिवसानंतर आपण रिझल्ट बघूया काय आलेला. 2 दिवसानंतर हे अक्यूट कंडिशनमध्ये काम झालेलं आहे. पूर्ण त्यांचे इरप्शन्स होते ते सुकून गेलेलं होतं आणि ही इज 87 इयर ओल्ड. तर ते इथे येऊ शकले नव्हते. त्यांचा मुलगा आलेला मेडिसिन घ्यायला, फक्त सिम्पटम्स सांगितलेलं काय होतं आणि हे त्यांचे रिझल्ट्स होते. आपल्याकडीच केस आहे. आपल्याकडची केस लोकांना आपल्याकडे दाखवली बरं वाटते. नाही, आपल्याकडचेच केसेस आहेत ते सगळे. पण आपण कुठे रिव्हील नाही करू शकत ना. हां, पण बाहेर लोक म्हणजे विश्वास ठेवत नाही ना. आता हे एक सांगू शकतात का हे काय आहे? उबाळ. अजून एक दाखवते.
हॉस्पिटलला होते. इथे आलेले, इथे हातावर आलेले. हे सांगू शकेल का काय कर ही ना सिस्ट आहे. तर मला सांगितलेलं होतं की इन्सिशन अँड ड्रेनेज करायला. तर आपण ह्यांना मेडिसिन दिली, जी इंडिकेटेड रेमेडी होती ती आपण त्यांना दिलेली, आणि त्याच्या 1 वीक नंतर आपण त्याचा रिझल्ट बघूया. दिस इज विदाउट सर्जरी. आणि आताही त्यांना काही सिम्पटम्स काहीच नाही आहे. दुसरं एक एक्झाम्पल आपण परत बघूया. हे सोपं आय थिंक आहे. हे काय आहे? बरोबर. हे दाखवलं का मी? नाही ना. हे पण हर्पिस आहे. तर 2 दिवसानंतर जेव्हा पेशंट आलेला, 2 दिवसानंतर त्याचं हे जे इरप्शन्स आहेत ते सुकलेले. मग ते पेशंट आले 1 मंथ नंतर डायरेक्टली फॉलोअपला. येस. तुमचे जेवढे सिम्पटम्स होतात ना, आग होणं, इचिंग होणं, ते सगळं बरं होतं. पण इथे पण कॅच आहे. इथे प्रत्येकाला सेम मेडिसिन नाही दिली जाणार आहे. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल रेमेडी दिली जाते. आता ह्याच्यामध्ये कॅच असा आहे की आता समजा जळगावकर आहेत, हे आहेत, तर दोघांना सेम काहीतरी आजार असणार, पण दोघांना आपण सेम मेडिसिन नाही देणार. ह्यांचं आजाराचं स्वरूप, आता ह्यांना जर सर्दी असेल, ह्यांच्या सर्दीचे लक्षणं वेगळे असणार, ह्यांच्या सर्दीचे लक्षणं वेगळे असणार, प्लस त्यांचा काही स्ट्रेस असेल, ह्यांची लाईफस्टाईल वेगळी असेल, सगळे एकत्र करून आपण मेडिसिन असं देतो. आता हर्पिसमध्ये अक्यूट कंडिशनमध्ये पण सिम्पटम्स प्रत्येकाचे वेगवेगळे असणार. तर 2 जणांचे सिम्पटम्स जर वेगळे असले, दोघांना वेगळं मेडिसिन दिलं जाणार. आता ही मेडिसिन जी मी ह्याला दिली, ती मेडिसिन त्याला ते नाही दिली. दोघांना वेगवेगळं मेडिसिन गेलंय. मला एक विचारायचं होतं. बोला ना. म्हणजे तुमचं मेडिसिन आणि आपल्या ॲलोपॅथीचं मेडिसिन ॲट ए टाइम घेतलं तर चालतं? येस. हा पण एक मिसकन्सेप्शन आहे की होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी एकत्र जातं का. बोला. आयुर्वेदिक बोलतो. ही मेडिसिन आणि आपलं ॲलोपॅथी बोलतो ॲलोपॅथी ते एकत्र होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक एकत्र घेतलं नॉर्मली नाही चालत, कारण का दोघं पण सेम नॅचरल सिस्टम आहे ना, तर नाही चालत. पण ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी एकत्र तुम्ही घेऊ शकता आणि डॉक्टरांच्या गायडन्सनुसारच घेऊ शकता. काही इंटरफिअरन्स होत आहे. म्हणून जेव्हा डायबिटीज ब्लड प्रेशरचे पेशंट्स येतात, मी त्यांना तेच रिकमेंड करते की बाबा तुम्ही पटकन स्टॉप करू नका. तुम्ही 20 वर्षापासून डायबिटीजचं मेडिसिन घेत असाल, जर तुम्ही पटकन स्टॉप केला तर पटकन स्पाईक येणार आहे. बॉडी यूज टू झालेली आहे. पण जेव्हा म्हणजे मी एक सांगतो, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव, म्हणजे मी ओपीडीला बघितलेला आहे की जनरली काय होतं की आपल्याकडे, म्हणजे मी स्वतः एक म्हणजे पेशंटच्या बाबतीत बघितलं की त्या पेशंटने आयुर्वेदिक तो डायबिटीजसाठी औषधं घेतली त्याने. तर त्यावेळेला आपल्याकडे खाली त्याला आपली जी त्याची रेग्युलर औषधं होती ती त्याला दिली नाही. तर मग मी तो पेशंट गेल्यावर डॉक्टरांना विचारलं की म्हटलं असं का मॅडम, म्हटलं आता तो आयुर्वेदिक घेतोय म्हणून त्याला तुम्ही ही औषधं का नाही दिली. तर त्यांचं म्हणणं असं झालं की आता तो आयुर्वेदिक घेतोय, परत आम्ही ही पण औषधं दिली आणि सडन त्याची जर शुगर खाली आली तर मग कोण जबाबदार. म्हटलं ही पण गोष्ट आहे, पण म्हणजे अशा बाबतीत मग काय करावं लागेल, कारण तो पेशंट काय आयुर्वेदिक त्याने सुरुवात केली म्हणजे त्याची शुगर लगेच कंट्रोलला येईल किंवा काय होईल. पण ह्यासाठी म्हणजे तुम्ही डॉक्टरांनीच काहीतरी करायला हवं की ह्या ज्या क्रोनिक डिसीज आहेत, म्हणजे हायपरटेन्शन किंवा शुगर, याच्यासाठी बाबा एखादा मनुष्य, आता एवढी वर्ष आपल्याकडे नव्हतं होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक, ॲलोपॅथी होतं, तर त्यासाठी दोघांचं जॉईंटली काहीतरी हे करायला पाहिजे. बरोबर. दुसरं गोष्ट म्हणजे काय असं मॅडम, मला माहिती काय दुसरी गोष्ट असं आहे की ॲलोपॅथीमध्ये स्टडी आहे, रिसर्च आहे त्यामध्ये की सिनर्जिक ड्रग्स आहेत, अँटागोनिस्ट ड्रग आहेत. पण होमिओपॅथी ॲलोपॅथीचा काय असं रिसर्च नाही कुठला आहे की हे ड्रग सिनर्जिक आहे, ते अँटागोनिस्ट आहे किंवा की एकाबरोबर घ्यायला हवेत, नको घ्यायला हवेत, असा काय रिसर्च किंवा डेटा अवेलेबल नाही आहे.
अशा केसमध्ये मग कसं ते हे होईल त्याचं म्हणजे तुम्ही जसं म्हणला की आरोग्य चालणार ते आरोग्य किंवा होमिओपॅथी साईड किंवा तुम्ही एकत्र घेऊ शकता. बरोबर. पण जर असे का कॉम्प्लिकेशन झालं तर मग ते कसं काय हे करायचं मग? बरं, ठीक आहे. अजून काही क्वेश्चन्स काही आहेत? ठीक आहे. आता मी एक रिसेंट एक्झाम्पल देईन. एक महिन्यापूर्वी आलेले डायबिटीसचे पेशंट्सचं मी एक्झाम्पल देते. मुळात आता ना होमिओपॅथीचा बेस काय आहे? ठीक आहे, होमिओपॅथी मी मगाशी जसं सांगितलं की एक नॅचरल पद्धतीने हे मेडिसिन्स आपण बनवले जातात. बॉडीच्या रोगप्रतिकारक शक्तीला ते स्टिम्युलेट करतात आणि बॉडी हील करते, स्वतः मदत करते. आता जसं मला इतकं ज्ञान नाही आहे ॲलोपॅथीचं, पण जेवढं मला माहीत आहे की आता तुमचं डायबिटीसचे शुगर लेवल्स आहेत ते फक्त त्या टार्गेट ऑर्गन्सला हे करतं, ॲक्ट करतं. पण होमिओपॅथी फक्त तुमचे टार्गेट ऑर्गन्स नाही टार्गेट करत, तुमचं ओव्हरऑल तुमचे जेवढे बॉडीमध्ये सिम्पटम्स असतात ना त्याच्यावरती ते ॲक्ट होतं. म्हणजे इट इज लाईक की बॉडी इज रिॲक्टिंग टू युअर बॉडी ओनली, युअर सेल्फ ओनली असं. तर डायबिटीसचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन की 1-1.5 महिन्यापूर्वी एक पेशंट आलेले. तर त्यांचं डायबिटीसचं लेवल जे आहे 200-220 फास्टिंग PP असं त्यांचं होतं, रेग्युलर मेडिसिन्स वगैरे सगळं चालू होतं. मग मी त्यांना विचारलं की जर हे तुमचे असेच व्हॅल्यूज आहेत तर गडबड कुठे चालू आहे, मतलब मामला काय आहे? तर त्यांचं आम्ही इव्हॅल्युएट केलं, त्याची लाईफस्टाईल कशी होती, काही स्ट्रेस होता का? तर ते बोलले हो स्ट्रेस तर होताच, कारण हा स्ट्रेस पण हा मेजर फॅक्टर आहे डायबिटीस शूटअप होण्यासाठी. पण आपण कधी त्या स्ट्रेसवरती पण काम केलं आहे का? नाही ना. तर आता जर ते व्हॅल्यूज सेम तसंच राहू, जर ॲलोपॅथीने पण तेवढंच रेंज आपलं राहत आहे, पण जर होमिओपॅथीमध्ये आपण जर इव्हॅल्युएट करत आहोत की त्यांचं पूर्ण लाईफस्टाईल स्ट्रेस वगैरे हे करून एका मेडिसिनपर्यंत पोहोचत आहोत आणि ती मेडिसिननी त्यांचं रेंज जर कमी होत असेल तर कुठे आय थिंक नुकसान नाही आहे पेशंटचं. 200-220 त्यांचं होतं फास्टिंग PP आणि एक 15 दिवसामध्ये केलेलं होतं फास्टिंग 112 आणि PP त्यांचं ऑलमोस्ट 145पर्यंत आलेलं होतं. मला आता ह्याच्यात घेताना यायला वेळ नव्हता म्हणून, पण माझ्या फोनमध्ये आहे त्यांचे रिपोर्ट्स असे आहेत. माझा प्रश्न वेगळा होता मॅडम. माझा बोला प्रश्न ना. होता की तुमच्या होमिओपॅथीचे ड्रग्स कशा आता मला माहिती नाही त्यातलं, पण एक असं आहे की काहीतरी आपण एक्स्ट्रा काहीतरी पेशंट देतोय एक फेव करण्याकरता किंवा एक स्टिम्युलेट करण्याकरता. करेक्ट. मग तो जो भाग आहे जसं ॲलोपॅथीमध्ये पूर्ण रिसर्च आहे ड्रग्सचा की 2 ड्रग एकत्र घ्यायचे नाहीये, 2 ड्रग एकत्र घेतले त्याचे ऍक्शन वाढणार नाही किंवा अशा ऑल्टरनेटिव्ह ड्रग्स आहेत आपल्याकडे ते नाही घेतले पाहिजे. मग अशा काहीतरी तुमचा एखादा जो ड्रग आहे तो ॲलोपॅथीबरोबर जाणार नाही, तो चालणार नाही त्याबरोबर, कारण कुठे अवेलेबल नाही, असं ते घेतलं नाही. गेलं हां. आणि कॉम्प्लिकेशन ते कसं? पण आय थिंक असे कॉम्प्लिकेशन्स कधी झालेच नाहीये, म्हणून तसा डेटा नसावा. जे तुम्ही बोलतात आहे ना की जर आपण ही मेडिसिन घेतोय आणि कॉम्प्लिकेशन्स जर आले आहेत तर असं कधी झालं नाही आहे. कारण का हे डोजेसच एकदम मायन्यूट असतात. होमिओपॅथीचे डोज असतात ना ते खूप मायन्यूट असतात, ज्याच्यामध्ये काहीच साईड इफेक्ट नसतो असं. पण आणि जर ते ॲलोपॅथी आपण घेतो डायबिटीसचं मेडिसिन तर त्याचा साईड इफेक्ट किडनीवर होतो, किडनी इफेक्ट होते. तसं तुमचं घेतलं तर त्याच्यावर म्हणजे होऊ शकतं का? म्हणजे बिलकुल नाही, अजिबात नाही. तर जे असं आहे ना तुमचं क्वेरी की दोन्ही घेऊन पण काही इंटरॅक्शन होऊ शकतं का, तर नाही होत, कधीच होत नाही. ॲलोपॅथीने होतं ना. ते मी आता इथे क्लेम नाही काही करू नाही, शकत. claim नाही. म्हणजे ऑलरेडी सगळ्या झालेल्या गोष्टी आहेत अशा की सिद्ध पण आहेत त्या की किडनी खराब झाले, औषध घेऊन तेच डॉक्टर औषध देतात आणि ते पेशंट घेत असतो आणि त्याच्यामुळे किडन्या खराब झाले आणि सगळं डॅमेज झालेलं आहे. मग तुमच्या औषधानं ती जर घेतलं तर त्यात काही रिपेअरिंग होणार आहेत का? म्हणजे असं मला म्हणायचं आहे. नाही म्हणजे दुरुस्त होणार का? साईड इफेक्ट नाही. जर म्हणजे रिपेअरिंग कुठच्या ह्याच्यामध्ये म्हणतात? नाही रिपेअर म्हणजे आता समजा एखादी किडनी माझी समजा डॅमेज झाली तर तुमचं औषध घेताना ते दुरुस्त होईल असं मला म्हणायचं. म्हणजे जर मी ॲलोपॅथीचं घेतलं डायबिटीसवरचं आणि माझ्या साईड इफेक्ट झाला किडनीवर तर तुमचं जर फर्स्ट स्टेजमध्ये येतात आहे ना, सपोज आजच CKDचे पेशंट्स वगैरे आलेले, CKDच्या पेशंट्समध्ये तसं मी सांगितलं की त्यांना पेन होत आहे पण ते पेनकिलर्स वगैरे नाही घेऊ शकत आहे, त्यांचं ऑलरेडी डॅमेज झालेलं आहे, ते मेडिसिन्स वेळेवर घेत नव्हते डायबिटीसचं पण आणि त्याच्यामुळे किडनीवरती त्यांचं झालेलं आहे डॅमेज. तर अशा ह्याच्यामध्ये पण होमिओपॅथी काम करते.
पण तुम्हाला काही माहिती आहे का की होमिओपॅथी कोमा पेशंट्समध्ये पण देतो? हां. पण आता तर ते प्रश्न पडला असेल की हिस्ट्री नाही देत, मग कसं घेतो? ठीक आहे. तर आपण इथे काय करतो की कोमा पेशंट्समध्ये पण त्यांच्या रिलेटिव्सकडून हिस्ट्री घेतो. त्यांचा जसा पेशंट आहे त्यांना आपण एक्झामिन करतो, तर त्या हिशोबाने ते औषधही दिलं जातं. असं आहे. जर त्यांचं सरांचं एक क्वेश्चन होतं की एकत्र देऊन काही साईड इफेक्ट होतं का, तर नाही, बिलकुल नाही. तर कसं आहे ना की आता तुमचं डोकं दुखतंय, पण डोकेदुखीचं कारण माहिती आहे का कोण आहे? डोकेदुखीचं कारण माहिती आहे का? ठीक आहे. आता ना ह्याच्यामध्ये पण कॅच आहे. ठीक आहे. होमिओपॅथीमध्ये जर तुमचं डोकं दुखत आहे सर्दीमुळे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये वेगळी मेडिसिन जाणार. जर तुम्हाला डोकेदुखी क्रॉनिक आहे, म्हणजे जर मायग्रेन आहे, हा क्रॉनिक आजार आहे, तर तुमचं डोकेदुखी कशामुळे आहे ते शोधून काढणार आणि मग तसं औषध दिलं जातं. जर तुम्ही अक्यूट कंडिशनमध्ये आला, जसं बोललात की आम्ही आता मेटासिन वगैरे घेतलं, ठीक आहे, अक्यूट कंडिशनमध्ये, तर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये पण कशामुळे त्रास होतोय. काय काहींचं असतं ना की माझी झोप पूर्ण झाली नाही, मग माझं डोकं दुखतं, ती मेडिसिन वेगळी जाते. तर तुमची इथे ना हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. म्हणजे एक स्पेसिफिक मेडिसिन कुठच्याही कंडिशनला असं नाही आहे, कारण की एव्हरी इंडिव्हिज्युअल इज स्पेशल अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट, असं माझं मत आहे. येस. फास्ट रिकव्हरीसाठी नाहीये ना, म्हणजे आता अनासिनने कसं आपलं थांबतं ना 5-1 मिनिटात, तसं मॅडम तुमचं जातं पण आमच्या कामात नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, अक्यूट कंडिशन्स जसे असतात, जसं मी आता इथे दाखवलं, गॅस्ट्रोएन्टरायटिस आहे आणि सर्दी खोकला तर आहेच आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे. जर जी गोष्ट तुम्हाला 7-8 दिवस जर लावत असेल, तर ते जर 2 दिवसात 3 दिवसात होत असेल बरी, तर वाय नॉट. फक्त आपल्याला सिम्पटम्स तिकडे दाबवायचे नाही आहेत ना. मेन तर तेच आहे की आता तुमचं डोकं दुखतंय, तुमचे सिम्पटम्स दबले गेले, पण ते रिकरन्सी होणारच आहे. तर होमिओपॅथीमध्ये रिकरन्सी ती थांबवते. येस येस येस. आणि अक्यूटमध्ये असे आहेत मेडिसिन्स, नाही असं नाही, आहेत मेडिसिन्स जे इन्स्टंट रिझल्ट देतात, पण तुमचं कारण काय आहे ते शोधणं महत्त्वाचं आहे. नातवंड वगैरे, नातवंड वगैरे आहेत का? आहेत. बरं बरं, ठीक आहे. कधी ऑब्झर्व केलं आहे का की तुमचे जे नातवंड आहेत ते वारंवार आजारी पडतात, वारंवार त्यांना शिंका येतात, वारंवार कधी असं बघितलं आहे का की चिडचिडपणा करतात आहे, हट्टीपणा करतात आहे, अजिबात ऐकायला मागत नाही, भूक लागते पण जेवायला मागत नाही, असं कधी झालं आहे का? झालं असं? तर होमिओपॅथीमध्ये जर मी हे सांगितलं की ह्या सगळ्यांवर पण उपचार आहेत, तर होमिओपॅथी काम काय करतं की आता हे मूल जे आहे, फॉर एक्झाम्पल आता त्याला वारंवार सर्दी खोकला होत आहे, पण हे सर्दी खोकला तरी का होतं कोणी सांगू शकतं का? सिम्पल आहे, कमी असेल, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्याच्यामुळे हे वारंवार सर्दी खोकला त्यांना होतो. घरी स्वच्छता नसेल तरी पण ॲग्रेवेटिंग फॅक्टर बोलतो आपण त्यांना. रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, पण जेव्हा ते डस्ट आणि घाण वगैरे सगळं असतं त्याच्याने ॲग्रेवेट होतो, असं असतं. ट्रिगरिंग पॉईंट आपण जे बोलतो ना ते असतं. तर आता हे सगळं का होतं? रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे. तर होमिओपॅथी काम काय करतं की सेम आहे, सेम सगळीकडे सेम अप्लाय करतो आपण की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी. सगळ्यात आधी त्यांचं हिस्ट्री घेतलं जातं की त्याचं लक्षणं काय आहे, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, प्लस तो मुलगा बिहेव का करत आहे असा. आता मला एक सांगा, एक सोपं उदाहरण मी तुम्हाला देते. माझ्याच फॅमिलीमध्ये काय आहे, एक 4 वर्षाचा मूल आहे आणि 2 वर्षाचं मूल आहे. तो आधी व्यवस्थित होता आणि काही तो जन्माला आला, दुसरा जन्माला आला, त्याच्यानंतर त्याला वारंवार सर्दी खोकला वगैरे व्हायला लागला, त्याची इम्युनिटी कमी होत चालली आणि तो मुलगा खूप चिडचिड करायला लागलेला. तर ह्याचं कारण काय असेल? नाही, बरोबर आहे त्यांचं. तर ह्याचं एक कारण पण आहे की त्याचं जेलिसी कुठेतरी डेव्हलप झालेली.
इन्सिक्युरिटी डेव्हलप झाली. तर आता ही व्यक्ती एवढी इन्सिक्युअर का, जेलस का, तर हे सगळं आपण फॅक्टर्स पॅरामीटर्स करून ना आपण एक मेडिसिन त्या मुलाला देतो आणि हे त्या व्यक्तीला आपण ती मेडिसिन मॅच करून देतो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन. आमच्याकडे मेडिसिन असतं सल्फर. तर सल्फरमध्ये 1-2 XYZ पॉईंटर्स असतात, पण त्या मुलामध्ये पण ते XYZ पॉईंटर्स मिळाले, ती मेडिसिन एक्झॅक्ट मॅच झाली आणि त्या मुलाला ते मेडिसिन दिलं जातं. म्हणजे त्याचा शारीरिक त्रास असेल तोही कमी होतो, त्याचा मानसिक जो इन्सिक्युरिटी जेलिसी ज्याच्यामुळे तो चिडचिडपणा करतोय तेही बरा होतो. जेलसी हा फॅक्टर मुलापेक्षा मोठ्यामध्ये जास्त झाला तर त्याला काय औषध आहे? हो आहे ना, खरंच आहे, त्याच्यावर पण आहे. एखादं कुठचं इमोशन ना जास्त प्रमाणात असलं ना मग त्याच्यावरती पण आपल्याकडे औषधं आहे. त्याच्यावरती होणारे शारीरिक त्रास. सांगा जे वाटतंय ते सांगा. आवाज मोठा आहे असं. कोविडमध्ये लॉकडाऊन झालं. म्हणजे कुठेही जायचं नाही. कोविडमध्ये लॉकडाऊन झाला. आपल्याला इतका फरक कधी पडला नाही, कारण का आपण त्या जनरेशनपासून आहोत जेव्हा पोस्टकार्ड होतं, लेटर होतं, मग तो फोन आला. फोन पण काही दुकानावरती, नंतर फोन आला आपल्या घरामध्ये एकाकडेच असणार. मग मोबाईल फोन आला. मोबाईल फोन पण कोणाकडे असणार आहे? पप्पांकडे फक्त. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आत्ता काय झालं, सगळ्यांकडे फोन अवेलेबल झाले. तर कोविडमध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन सगळं सुरळीत पार पडलं. पण कोविडच्या नंतरचं काय, लॉकडाऊन जेव्हा बाहेर पडले मुलं त्याचं काय? कोणी बघितलं आहे का की आजकाल आपली मुलं सतत एन्झायटीमध्ये असतात. 16-17 वर्षाची मुलं सतत एन्झायटी त्यांना होते, सतत भीती त्यांना वाटते. बाहेर पडल्यावरती त्यांना कोणाशी बोलावं असं वाटत नाही आहे, सतत घाबरलेले असतात. असं आहे का? कारण इकडे जे पेशंट्स जे बघते त्याच्यामध्ये तरी अशी लक्षणं दिसण्यात आली. मिक्सअप व्हायला तयार नसतात आजकाल. येस, त्यांच्यात बरोबर 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 डिजिटल वर्ल्ड. बरोबर बरोबर. कोविडमुळे इंडियामध्ये मास्क आलं, पण मास्क अगोदर कोणाकडेच नव्हता, माहित नव्हतं. जे सुशिक्षित लोक जी अति होती सुशिक्षित तीच झालं की सामान्य लोकांकडे मास्क. तर कोविडमध्ये ना एक एक्झाम्पल मी तुम्हाला फक्त देते की एक पेशंट माझ्याकडे येते, तिला हॉर्मोनल चेंजेस आहेत, PCOD असे आहेत. तर तिला म्हटलं बाबा कधीपासून सगळं तुझं चेंजेस झाले, हे लाईफस्टाईल चेंजेस कधीपासून झाले तुझे? तिने मला सांगितलं की कोविड नंतर. म्हटलं कोविडमध्ये काय झालं असं? कोविड झालेला का? ते कोविड झाला नव्हतं, पण जेव्हा तो लॉकडाऊन लागलेला ना त्याच्यानंतर मी बाहेर पडायला अशी घाबरायला लागली. माझं एक्सरसाइज वगैरे पण थांबलेलं, मला इच्छाच होत नव्हती, मी अक्षरशः अशा बंद दरवाजात होती. तर मग तिचं वेटही वाढलं, PCOS वगैरे झालं. तर हे जे आहे ना, हा जो रेट आहे ना हा टीनेजमध्ये खूप आपण बघतोय आता. तर आपलं पालक म्हणून इथे काय काम आहे? ठीक आहे. आत्ताचा जो टीन आहे ना हा खूप गोंधळलेला आहे. ठीक आहे, खूप गोंधळलेला आहे. आणि जर गोंधळलेला एक माणूस असतो तर त्याला उत्तरं हवी असेल तर तो कुठे जातो? आत्ताचा टीनेज डायरेक्ट डॉक्टरांकडे नाही जाणार, मोबाईलवरती. बरोबर, मोबाईलवरती असतो. गुगलवरती जाणार. बरोबर. तर एक पालक म्हणून ना आपली थोडीशी जबाबदारी वाढलेली आहे. ते आपलं काळ वेगळं होतं. आता हा काळ डिजिटल वर्ल्ड आहे, खूप सुपरफास्ट आहे. टेक्नॉलॉजीज पण बदलणार आहेत, अजूनही बदलणार आहेत. पण आपल्याला काम काय करायचं आहे की आपण फक्त त्याच्यासोबत बसायचं आहे, त्याला विचारायचं आहे की बाबा तुला काय वाटतंय करून. फक्त ऐकायचं आहे, काही जज करायचं नाही, काही बोलायचं नाही, त्याला फक्त ऐकायचं आहे त्याचं. कारण का कुठेतरी ह्या टीनेजला ना की फक्त असं वाटतंय त्यांना की मला कोणीतरी ऐकावं विदाऊट जजमेंट. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, एक 10 वर्षाचा मुलगा आत्ता एक 10 दिवसापूर्वी माझ्याकडे आलेला. 10 वर्षाचा होता, त्याला इथे पिंपल होतं. पिंपलसाठी मेडिसिन दिलेले आणि ते सुकतही आलेलं. सेकंड फॉलोअपला आला तर त्याची आईने मला सांगितलं की मॅडम हा खूप रागराग करतोय. तर कॅज्युअल आहे ना की एवढासा मुलगा रागराग करणारच. मी म्हटलं काय झालं तुला, एवढं का रागराग करतोय तू? तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम माझी आई आहे ना सतत मला कम्पेअर करते की मी किती बारीक आहे म्हणून तू जेवत नाही, तो मुलगा बघ किती जाड आहे त्याची तब्येत बघ म्हणून तो असं खातोय.
तर मला हे नाही आवडत. मी म्हटलं चल एकच इन्सिडेंट झालं असेल ना, दुसरं काय आहे. तर म्हणतो नाही, हे सतत मला कम्पॅरिझन केलं गेलं आहे. तर हे जे मानसिक हेल्थ जे आहे आपण बोलतो, ह्या लहान मुलांपासून पण सुरुवात होते, पण कदाचित आपण त्या गोष्टींना दुर्लक्ष करतो. तर होमिओपॅथीमध्ये ह्याचं खूप चांगले रिझल्ट्स आहे की जे आपण बघितलं गेलं आहे की त्या मुलाला काय अफेक्ट होत आहे. तर तसं मी मेडिसिन त्यांना आता दिली आहे. आता फॉलोअपला येतील तेव्हा बघू. प्लस एक माझ्याकडे केस आहे, सिझोफ्रेनियाची केस आहे. ती फिमेल आहे ना, 45 इयर्स ओल्ड फिमेल आहे, अनमॅरिड आहे. आणि ना तिला ऑब्सेशन आहे की एका मुलाबरोबर तिला वन साइडेड तिचं प्रेम होतं. पण तो मुलगा मॅरिड होता आणि ही वॉज क्लिअर ऑन हिज पार्ट की त्याच्याकडून असं काही नाही आहे. तिचं लग्न वगैरे सगळं झालं, पण तरी पण ती अजूनही त्याच मतावरती आहे की मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. तर तिचं सायकॅट्रिक ट्रीटमेंट वगैरे सुरू होतं. मेडिसिन्सने काय होतं आहे, टेम्पररी फक्त सेटल्ड होत आहे. पण हा आजार तिच्यामध्ये का आला हे कधी कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला. तर तिच्या आईला मी विचारलं की काय झालं करून. तर आईने मला सांगितलं की काय नाही, की लहानपणापासून तिला असं सतत वाटायचं की 2-3 भावंडं आहेत तर तिच्याकडे लक्ष नाही दिलं झालं आहे. तर माझ्याकडे खूप प्रेम नाही करत आहे, माझ्याकडे लक्ष नाही देते. आणि ते त्या पेशंटनी पण मला सांगितलं. पण 4थीपर्यंतच ती फिलिंग होती, नंतर ती गेली. पण हा खरंच हे म्हणजे जी फिलिंग होती ती ॲड्रेस झाली का? म्हणजे 4थीपर्यंत ती फिलिंग होती पण ती गेली. कुठे ना कुठे त्या मुलीच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते राहिलं. तर जे प्रेम जे आईकडून तिला असं वाटलं की नाही मिळालं, तर ते कुठेतरी जाऊन ती मोठेपणी तिकडे शोधत होती. ह्याच्यामुळे तिला तो ऑब्सेशन्स आणि असे सगळे गोष्टी झाल्या. दुसरं एक एक्झाम्पल होतं माझ्याकडे, सेम सिझोफ्रेनियाचंच होतं की एक मुलगा आहे आणि सतत त्याला कामामध्ये ना खूप अंडर कॉन्फिडंट तो असायचा. सतत जॉब चेंज करायचा तो आणि सतत म्हणजे 6-6 महिन्यांनी तो जॉब चेंज करायचा. डिसिशन्स घ्यायला त्याला खूप डिफिकल्ट व्हायचे. तर त्याच्या आईला परत मी विचारलं की हा इथपर्यंत का आला, त्याची हिस्ट्री काय होती. तर त्यांनी मला सांगितलं की त्याचे वडील स्ट्रिक्ट होते. त्याचे स्कूलमध्ये बुली झालेलं त्याचं. म्हणजे एक इन्सिडेंट असा होता, आईने सांगितलं की छोटीशी मिस्टेक झालेली. 3 वर्षाचा होता तो, नर्सरीमध्ये वगैरे आपण टाकतो. तर त्या टीचरनी बॅग घेतली आणि त्याच्यासमोर फेकून टाकलेली. तर तेव्हापासूनचा तो इम्पॅक्ट त्याच्यावरती. तर आता त्याला एक 15 दिवसाआधी आलेला फॉलोअपला. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी आता जॉब चेंज केला आहे, पण मी आता खूप कॉन्फिडंट आहे की मी माझे डिसिशन्स घेऊ शकतो. मी माझ्या घरची सांगितलं नाही आहे, पण मी तुम्हाला फक्त रिव्हील करत आहे. आणि त्याच्या आईने सांगितलं मला 1 वीक आधीच की त्याला दुसरा जॉब पण मिळाला आहे करून. सो इज ओके नाव. आता ना आजकाल स्त्रियांमध्ये ना हॉर्मोनल चेंजेस खूप झाले आहेत. कधी कोणाला वाटतंय का की सतत आपले होणारे मूड स्विंग्स आणि मुलींमध्ये होणारा सतत पाळीचा वगैरे त्रास, ठीक आहे, वेट गेन होत आहे, इथे केस एक्स्ट्रा येतात आहे, हे कधी बघितलं आहे का? असं होतं आहे का कधी तुमच्या मुलांना वगैरे? तर हे ना PCODचे लक्षणं आहेत किंवा हॉर्मोनल चेंजेस जे काही होतात, फायब्रॉइड आहे. तर ह्याचं कारण पण तेच असतं की आपलं हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस करेक्ट करणं हे होमिओपॅथीचं काम असतं. हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस जे काही झालेलं असते पण विदाऊट एनी साईड इफेक्ट्स. तर ना जाता जाता एक सेशन एंड करता मी एक लाईन सांगेन. बरं, सगळ्यात आधी ना हे जे मानसिक आपण बोलतोय, मानसिक हेल्थ म्हणजे काय तुमच्यासाठी? कोणी सांगेल का मानसिक हेल्थ म्हणजे काय? शांत झोप. बरोबर. आणि मानसिक आरोग्य म्हणजे काय की रोज आपण हसतोय, आनंदी राहतोय, एवढंच नाही आहे. आपल्याला शांत झोप येणं, विचार, डिसिशन मेकिंग कॅपॅसिटी आपलं चांगलं होणं. दुसरं म्हणजे जरी आपल्याकडे आता हा स्ट्रेस आहे, एन्व्हायरमेंट आहे, आपण नाही कंट्रोल करू शकत, आपल्या हातात नाही, कंट्रोल नाही करू शकत आहे. पण
आपण जसं रिॲक्ट करतो, जी रिॲक्ट करण्याची क्षमता आहे ती डेव्हलप होते. ठीक आहे. आणि ना एक स्टेटमेंट मी तुम्हाला सांगेन की जनरली पण ना कुठचे इमोशन असेल, राग असेल, द्वेष असेल, काही असेल, जास्त वेळ होल्ड करून ठेवू नका. ह्याचा शरीरावरती आपल्याला कळत नाही, कुठे ना कुठेतरी परिणाम होतो. आता फक्त एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते की एक किडनी स्टोनचा पेशंट होता. 10 वर्षापासून किडनी स्टोन त्यांना होता. आय थिंक जळगावकर तुम्हाला माहिती असेल, ते पेशंट पण सांगितलं होतं. तर त्यांचं हिस्ट्री अशी होती की 10 वर्षाआधी मी म्हटलं काय झालं बाबा, एवढं का तू किडनी स्टोन वगैरे इथपर्यंत का आलंयस तू? तरी मला सांगितलं की काही नाही, एवढं स्ट्रेस काही नव्हतं आधी सगळं सांगितलं. नंतर त्यांनी सांगितलं की कुठेतरी त्यांचे प्रॉपर्टी इश्यूज वगैरे सगळे होते. त्याच्या जी व्यक्ती होती त्यांच्याबद्दलचा धरलेला त्यांनी राग, आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याला डेव्हलप होत गेल्या. बॉडीचं, त्याचं इम्युन सिस्टम, त्याची हेल्थ, त्याची लाईफस्टाईल, सगळं झोप वगैरे सगळं कॉम्प्रोमाइज होऊन तो इथपर्यंत तो आला. जेव्हा त्याला मेडिसिन दिली, 10 वर्षापासूनचा आजार होता, त्याचा BP रेंजमध्ये आलं आणि त्याचा किडनी स्टोनचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाला. एक जाता एक लाइन सांगेन, तन की थकान आराम से मिट जाती है, पर मन की थकान अक्सर अनकही रह जाती है. जिस दिन दोनों को समझना सीख लोगे, उस दिन असली सेहत की राहत पकड़ लोगे. तर विशेष आभार म्हणजे जळगावकर यांचा आणि गाडगे यांचा आणि यशवंत यांचा, ह्यांनी बॅनर एवढं केलं हा प्रोग्राम अरेंज करण्यासाठी. तर थँक्यू, आणि तुम्हा सगळ्यांना पण थँक्यू.